सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मोनिका आणि राजकुमार सावलीचा इतका राग का करतात? सावलीला दिसेल तिथे मारण्याची सुपारी मोनिकाने गुंडांना का दिली असेल? रूपम कॉस्मेटिकमधून इथे आता सावलीचं कायमचं नाव संपवण्याचा निर्णय हा मोनिकाने घेतलेला असतो आणि त्यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करणारही असते. पण प्रश्न हा उरतो, 8 वर्ष झालेत तरीसुद्धा सावलीला मोनिका आणि राजकुमार इतके का घाबरतात? कारण एकच प्रेक्षकांनो, तर इथे 8 वर्षांपूर्वी मोनिका आणि राजकुमार या दोघांनी केलेल्या गुन्ह्याची साक्षीदार सावली असल्यामुळे इथे आता मोनिका आणि राजकुमार हे दोघेही जण सावलीला घाबरत असतात. खास करून मोनिकाला सावलीच्या येण्याची भीती वाटत असते आणि म्हणूनच जर ती कुठेतरी जिवंत असेल तर तिला लवकरात लवकर शोधून संपवून टाकण्याचे आदेश तिने आता गुंडांना दिलेले असतात. पण प्रेक्षकांनो, सावली आता पुण्यामध्ये परत आलेली असते आणि आता राजकुमार आणि मोनिका दोघेही लवकरच सावलीच्या कचाट्यात अडकणार आहेत आणि राजकुमार आणि मोनिकाचं सत्य हे सावलीच्या समोर येणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर रतनने सावलीला धमकी दिलेली असते की 2 दिवसांमध्ये तू जर माझे पैसे परत नाही केलेस तर मी तुझ्या मुलाला घेऊन जाईन आणि माझ्याकडेच ठेवेन. तेव्हा इथे आता मावशी खूपच जास्त घाबरते आणि सावलीला म्हणत असते की तू इथे थांबू नकोस, तू तुझ्या मुलाची काळजी घे. तुला पुण्यावरून चांगल्या इथे आता शाळेमधून संगीत टीचर म्हणून नोकरी आली की नाही? तिथे तुला 50,000 रुपये पगार मिळणार आहे. ही नोकरी तू का सोडतेस? मला असं वाटतं की तू पुण्याला तुझ्या मुलाला घेऊन जा, तिथे त्याला चांगलं शिक्षण दे. तेव्हा इथे सावली म्हणत असते, पण मी पुण्याला नाही जाऊ शकत, तिथे माझा मुलगा सेफ नाही आहे. तेव्हा इथे काकू म्हणत असतात, अगं पण इथे तरी सेफ आहे का? रतन आणि रतनचे गुंड अबीरला सुखाने जगू देतील असं वाटतं तुला? मला असं वाटतं की नियतीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे. पुण्यावरून आलेलं तुझ्यासाठी नोकरीचं लेटर आणि आता रतनने येऊन दिलेली धमकी, या दोघांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. तेव्हा तू एक काम कर सावली, तू आता पुण्याला निघून जा. तिथे जाऊन तू अबीरचं आणि तुझं भविष्य सुधार. या अंधाऱ्या कोठडीमध्ये अजून किती दिवस लपून बसणार आहेस? तेव्हा सावली म्हणते की सारंगने दुसरं लग्न केलं, आता मी तिथे जाऊन काय करू? ती म्हणते की त्याला 8 वर्ष होऊन गेली. माणसं इथे दिवसाला बदलतात, तर इथे 8 वर्षांमध्ये किती बदल झाला असेल? तू त्याचाच विचार करत बसू नको. सध्या तू फक्त तुझ्या मुलाचा विचार कर. तेव्हा सावली इथे आता आपल्या अबीरला घेऊन ती पुण्याला गेलेली असते आणि पुण्यामध्ये ती पोचलेली सुद्धा असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्याकडे आता पैसे नसतात. ती गुरुकुलमध्ये आलेली असते आणि म्हणत असते की मला इथे नोकरी मिळाली आहे, इथल्या मोठ्या सरांजवळ माझी भेट घालून द्या. वॉचमन म्हणतात की आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज तुम्ही येऊ नका, उद्या या. सावली म्हणते, अरे देवा, आजच बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं, आता मी रात्र कुठे काढायची? अबीर म्हणतो की आई काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. ती म्हणते, अरे हो बाबा, पण राहायचं कुठे? तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, तुला आता भूक लागली आहे ना, आपण तिथे पुढे एक वडापावची गाडी आहे, तिथे काहीतरी खाऊया आणि मग कुठे राहायचं ते नंतर ठरवू. तेव्हा अबीर काय म्हणतो, इथे पुण्यामध्ये माझी मैत्रीण ओवी आणि तिचे बाबा राहतात ना, आपल्याकडे नंबर आहे त्यांचा, त्यांना फोन करून त्यांची मदत घेऊया का? सावली म्हणते, नाही नको नको, उगाच आपल्यामुळे कुणालाही त्रास नको, आपण बघू कुठे राहायचं ते, सध्या तरी आपण जाऊया आणि वडापाव खाऊया. तेव्हा अबीर म्हणतो, आई तुला कसं माहिती गं पुण्यामध्ये तिथे वडापाव मिळतो ते? याआधी तू कधी पुण्यामध्ये आलीस का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावली म्हणते की नाही रे, सगळ्या ठिकाणी वडापावच्या गाड्या असतातच ना, म्हणून म्हणाले, बाकी काही नाही. वडापाव खायला जात असताना इथे आता सावली कामानिमित्त बाजूला गेलेली असते आणि तेव्हाच राजकुमार येतो आणि राजकुमारची आणि इथे अबीरची खूप भांडणं होतात. अबीरच्या अंगावरती राजकुमारमुळे चिखल उडतो ना, तेव्हा अबीर त्याला म्हणतो, तुला दिसत नाही का? माझ्या अंगावरती चिखल उडवलास ना तू,
त्यामुळे आता एक काम करायचं, आता मला सॉरी म्हणायचं. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, तुला आणि सॉरी? तो म्हणतो, का? माझ्या अंगावरती चिखल उडवलास, कपडे खराब केलेस आणि आता सॉरी पण म्हणणार नाही आहेस का? सॉरी म्हण आधी. राजकुमार काही सॉरी म्हणायला तयार नसतो. तेव्हा अबीर त्याच्या गाडीवरती चढतो, त्याच्या गाडीला चिखल लावतो आणि म्हणतो, आधी सॉरी म्हण. तेव्हा तिथे आजूबाजूचे लोक म्हणतात, अहो काय झालं, त्याच्या अंगावरती चिखल उडवला, त्याचे कपडे खराब केलेत, मग सॉरी का नाही तुम्ही म्हणू शकत? म्हणा त्याला सॉरी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमार सगळ्यांमुळे सॉरी म्हणतो, पण मनामध्ये त्याच्या राग हा उरलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी गाडीमध्ये असतो तो म्हणजे जगन्नाथ. जगन्नाथ आता बघतो अबीर आणि सावली या दोघांना. तेव्हा जगन्नाथ सावली आणि अबीरला भेटतो. तेव्हा सावली अबीरला बघते आणि म्हणते की चल लवकर चल. आणि जगन्नाथ गाडीतून खाली उतरून जसा समोर येऊन उभा राहतो, तेव्हा जगन्नाथला 8 वर्षानंतर बघितल्यानंतर सावलीच्या डोळ्यात टचकन पाणी चाललेलं असतं. ती म्हणते, बाबा तुम्ही? तेव्हा इथे सावली म्हणते की हे बघ अबीर, हे तुझे आजोबा आहेत. तेव्हा इथे जगन्नाथला खूप आनंद होतो आणि जगन्नाथ म्हणतो, सावली माझा नातू? ती म्हणते, हो बाबा. त्यानंतर इथे सारंग आणि सावळीचा मुलगा अबीर आहे हे समजल्यानंतर जगन्नाथला खूपच जास्त आनंद होतो. आणि तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, कुठे जातेस तू? ती म्हणते, जाते कुठेतरी, आजच पुण्याला परत आली आहे. मला गुरुकुलमध्ये संगीत टीचर म्हणून नोकरी मिळाली आहे ना, म्हणून परत आली आहे ह्या पुण्यामध्ये, नाहीतर परत कधीच येणार नव्हते. पण माझ्या अबीरसाठी आणि माझ्यासाठी मला यावं लागलं. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, मग आता कुठे राहणार? चल तुझ्या माहेरी, तुझ्या बाबाच्या घरी, तुझी आई वाट बघते तुझी. तेव्हा इथे आता सावली आपल्या वडिलांबरोबर जगन्नाथ बरोबर जाते. तेव्हा जगन्नाथ आता घडलेला सगळा प्रकार आहे ना सावलीला सांगतो की तुला घरातून बाहेर काढण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तो आहे राजकुमारचा. तेव्हा इथे तिला आधी खोटंच वाटतं, पण नंतर जगन्नाथ तिला समजावून सांगतो की या सगळ्यामध्ये राजकुमारचा खूप मोठा वाटा आहे आणि राजकुमार खूप बदलला आहे. एक एक करून सगळ्यांना घरातून बाहेर काढले. राजकुमारने मोनिकाबरोबर लग्न केलं. त्यानंतर तारा, सोहम, नील, बबलू या सगळ्यांना घरातून बाहेर काढलं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणते, जाऊ दे, त्या विषयावरती मला आता काहीच बोलायचं नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमार याने जे काही केलं आहे ते सावलीला तर समजलेलं असतं, पण आता मोनिकाचं सत्यसुद्धा सावलीसमोर येणार असतं. सकाळ झाल्यानंतर इथे आता सावली गुरुकुलमध्ये गेलेली असते आणि ती आता आपली नोकरी दुसऱ्या दिवसापासून जॉईन करणार असते. पगार वगैरे सगळं काही ठरलेलं असतं. अबीरचं आता त्या शाळेमध्ये ॲडमिशनसुद्धा तिने केलेलं असतं. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या घडतात आणि तिथेच प्रेक्षकांनो आता एंट्री झालेली असते ती शुभ्राची. त्या शाळेमध्ये शुभ्रालासुद्धा घातलेलं असतं ना, त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा इथे सावली जॉईन होते तेव्हा शुभ्राला शाळेमध्ये सोडण्यासाठी तिथे आलेले असते राजकुमार आणि मोनिका. त्या दोघांना ऑफिसला जायचं असतं आणि तिथूनच ते दोघेजणं शुभ्राला शाळेमध्ये सोडायला आलेले असतात. तेव्हा इथे सावली जेव्हा आता मोनिका आणि राजकुमार या दोघांना एकत्र बघते तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावलीला आठवतं की ही तर तीच मुलगी आहे मोनिका आणि राजकुमार सरांनी तिच्याबरोबर लग्न केलं आहे. म्हणजे या मुलीसाठी त्यांनी अमृता वहिनींना फसवलं होतं. म्हणजे अगदी जवळजवळ या दोघांनी रूपम कॉस्मेटिक म्हणजे आता कंपनीसुद्धा बुडवायला निघाले होते हे दोघेजणं. मोनिकाला इथे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये सामील करून घेण्यासाठी राजकुमार सरांनी त्या वेळेला सगळ्यांचा विरोध पत्करला होता. आईच्या विरोधातसुद्धा ते गेले होते आणि शेवटीला लग्न त्याने मोनिकाबरोबरच केलं. आणि ही मोनिका सगळ्यांचा इन्सल्ट करत असते. एकदा तर ह्या मोनिकाने एका माणसाचा खूनसुद्धा केला होता, का तर पैशांसाठी. आणि त्यासाठी इथे आता सावलीने तिला बघितलेलं सुद्धा असतं. सावलीने तिला बघितलेलं असतं खून करताना. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, त्या खुनाची एकमेव साक्षीदार जर कुणी असेल तर ती सावली असते. आणि तेव्हा मोनिका तिथून पळून गेलेली असते. मोनिकाचा पोलिसांनी शोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो, पण ती काही सापडत नाही. आणि आता पूर्णपणे लूक चेंज करून राजकुमार बरोबर लग्न करून ती आता इथे मेंदळे कुटुंबामध्ये सामील झालेली असते. म्हणून तिचा सावलीवरती राग असतो. सावली जर परत आली आणि मला बघितलं तर ती माझं भांडं फोडेल असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो,
इथे आता तिने राजकुमारला सांगितलेलं असतं की सावली जिथे कुठे भेटेल तिथे तिला संपवायचं. आणि आता शुभ्राला शाळेमध्ये सोडायला आल्यानंतर इथे आता सावलीने राजकुमार आणि मोनिकाला एकत्र बघितल्यानंतर तिला कळतं की शेवटीला राजकुमार सरांनी फक्त सुधारण्याचं नाटक केलं होतं. लग्न तर त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड मोनिका हिच्याबरोबरच केलेलं आहे असं इथे सावलीच्या समोर सत्य आलेलं असतं. आता लवकरच इथे सावली सारंगला मोनिका आणि राजकुमारचं सत्य सांगणार. त्या दोघांनी मिळून किती कांड केलेले आहेत ना त्याबद्दल सुद्धा सांगणार, हे मात्र नक्की.